तालुक्याचे ज्येष्ठ नेते श्रीराम सेठे साहेब, माननीय दत्तात्रय पाटील यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही लोकसभेला पण महाविकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी चांगली मदत त्या ठिकाणी खासदारकी इलेक्शनमध्ये केली आणि त्या ठिकाणी बगरे सर त्या ठिकाणी निवडून चांगल्या मतांनी आले आणि त्याच्यानंतर हा निष्ठावंतांचा मेळावा, ह्या निष्ठावंत मेळाव्यात सहभागी होऊन आम्ही याच्या आधी महाविकास आघाडी म्हणूनच होतो, अजूनही आहेतच, अशाच भूमिका आहेत आमच्या. आता आपली काय भूमिका असणार आहे? आपण आगामी ज्या विधानसभा आहेत त्यासाठी आपण दिंडोरीमधून इच्छुक आहात असं देखील समजलं. त्या संदर्भात आपण उमेदवारीसाठी अर्ज देखील देणार आहात, मुलाखत देखील देणार आहात. महाविकास आघाडीने जर तशी काही जबाबदारी दिली तर त्या पद्धतीने आम्ही विचार करायच्या याच्यात आहोत. कार्यकर्त्यांची पण तशी इच्छा आहे, परंतु पक्ष जी काही जबाबदारी देईल त्या जबाबदारीनुसारच पुढे आम्ही पाऊल उचलू आणि कोणी उमेदवार दिला तर आम्ही ते सोबत त्यांच्या महाविकास आघाडी म्हणून काम करू. महाविकास आघाडीतच आपण आपली भूमिका ठाम आहे का महाविकास आघाडीसोबतच राहण्याची आणि विशेष म्हणजे शरद पवार यांच्या पक्षासोबत राहण्याची? हो, त्याचं कारण आहे का आमचं जन्मापासून आम्ही आदरणीय पवार साहेबांसोबतच होतो आणि माझी राजकीय सुरुवातच पवार साहेब म्हणून एक आयडॉल म्हणून सुरुवात झाली आणि त्या पद्धतीनेच पुढे आम्ही पवार साहेबांसोबतच असू. मात्र असं कुठेतरी दिसतं की आपले वडील जे आहेत ते आता अजितदादांसोबत आहेत, आपण पवार साहेबांसोबत जाण्याची भूमिका ठेवलेली, यामुळे काही मतदारसंघामध्ये पिताविरुद्ध पुत्र अशी भूमिका आपल्याला पाहायला मिळेल. पितापुत्राविरुद्ध राजकारण आहे, कुटुंब एक व्यवस्था वेगळी, राजकारण व्यवस्था वेगळी, तर राजकीय म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्याच बरोबर असू. आपण बघितलं आपल्यासोबत होते गोकुळ झिरवाळ आणि महाविकास आघाडी म्हणून सोबत असू असं जे आहे ते त्यांनी वक्तव्य या ठिकाणी केलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक. तर मवियाने जबाबदारी दिली तर विधानसभा लढवणार असं गोकुळ झिरवळ यांनी म्हटलेलं आहे. आत्ताच त्यांनी TV9शी बातचीत केली आहे. साहेब, आज या ठिकाणी मेळावा नरहरी झिरवाळ नव्हते, मला माहीत नाही. कोण उपस्थित होतं मला माहीत नाही. फार गर्दी होती मेळाव्याला, त्यामुळं मला अजून कोणी भेटलेलं नाही. प्राची चर्चा आहे का तुम्हाला भेटणार आहे? काय त्या संदर्भात काय बोलणं झालं? माहीत नाही मला, माझी चर्चा कोणाच्या बरोबर झालेली नाही आणि मला कोण भेटणार आहे आता सुरू होतील भेटी, त्यावेळी मला कळेल.